इथेनॉलच्या मुद्द्यावरून जर नितीन गडकरींवर टीका करत असाल तर थांबा, कारण कोर्टाने या प्रकरणात महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत. व्हॉट्सअप, फेसबुक, गुगलला दणका बसलेला आहे. हो, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करायला सुरुवात झाली आणि काही दिवसातच सोशल मीडियावरून नितीन गडकरींवर टीका करायला सुरुवात झाली आणि एक ट्रेंड सेट झाला. इथेनॉलमुळे गाड्या खराब होत आहेत, गाड्यांना अडचणी येत आहेत असे आरोप केले जाऊ लागले आणि त्यासाठी नितीन गडकरींवर टीका झाली. अनेकांनी व्हिडिओ केले, सोशल मीडियावरून टीका केली आणि याच मुद्द्यावरून नितीन गडकरी मुंबई हायकोर्टात गेले आणि हायकोर्टानं आता या प्रकरणात महत्त्वाचे निर्देश दिलेत. कोर्टात नेमकं काय घडलंय, मेटा, गुगल आणि एक्सला काय निर्देश दिलेत, सविस्तर समजून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे, तुम्ही लोकमत पाहताय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या काही डीप फेक आणि AI व्हिडिओच्या प्रकरणावर आता मुंबई उच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिलेला आहे आणि कारवाई होणार आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या मुद्द्यावरून नितीन गडकरी यांची बदनामी करणारे व्हिडिओ तातडीने हटवा असे आदेश न्यायालयानं दिलेत. केंद्र सरकारनं 2003 मध्ये इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम सुरू केला होता. त्यानुसार 2025 ते 26 दरम्यान पेट्रोलमधील इथेनॉलचं प्रमाण वाढवण्यात आलं. त्यात इथेनॉल मिश्रण सुरू झालं 20%. हा निर्णय पेट्रोलियम मंत्रालयानं घेतला. पण दुसरीकडे या E20 धोरणाच्या निर्णय प्रक्रियेवरून नितीन गडकरींवर टीका व्हायला सुरुवात झाली. युजर्सनी AI आणि डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट व्हिडिओ तयार केले. या धोरणातून नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबानं बेकायदेशीर आणि आर्थिक फायदा मिळवला असे आरोप आपल्यावर केले गेले. आपल्याबद्दल बदनामीकारक दावा करणारे व्हिडिओ बनवले गेले असं म्हणत नितीन गडकरी कोर्टात गेले होते आणि याच प्रकरणात कोर्टानं आता हे महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत. कोर्टानं नेमकं काय म्हटलेलं आहे ते सविस्तर समजू. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठानं हे व्हिडिओ स्पष्टपणे बदनामीकारक असल्याचं मान्य केलेलं आहे. नितीन गडकरी यांनी दाखवून दिलेला सर्व वादग्रस्त कंटेंट त्यामुळे हटवण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. तसंच भविष्यात असा कोणताही मजकूर किंवा कंटेंट समोर आल्यास तोही हटवण्याचे निर्देश दिलेले आहेत. सुनावणी दरम्यान न्यायालयानं एक महत्त्वाची चिंता सुद्धा व्यक्त केलेली आहे. आक्षेपार्ह कंटेंट थेट हटवण्यासाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात नाहीये, ज्यामुळे लोकांना दिलासा मिळवण्यासाठी थेट न्यायालयात धाव घ्यावी लागते असं न्यायालयानं या केस दरम्यान, या सुनावणी दरम्यान नमूद केलेलं आहे. याच प्रकरणाची याआधी म्हणजे गेल्या 27 जुलैला सुनावणी पार पडली होती. त्यावेळेला न्यायमूर्ती अभय अहुजा यांनी नितीन गडकरी यांना एक्स, गुगल आणि मेटाचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म, ज्यामध्ये फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअप आणि इतर अज्ञात युजर्स विरोधात खटला दाखल करण्याची परवानगी दिली होती. आणि त्यानंतर झालेल्या आताच्या या सुनावणीत न्यायालयानं गुगल, फेसबुक आणि एक्सला हा कंटेंट हटवण्याचे निर्देश दिलेत. दरम्यान नितीन गडकरी यांनी न्यायालयात स्पष्ट केलं की हा खटला सार्वजनिक चर्चा, विचार विनिमय किंवा सरकारच्या धोरणांवरची टीका थांबवण्यासाठी नाहीये. पण हे डीप फेक व्हिडिओ पूर्णपणे बनावट आहेत, आक्षेपार्ह आहेत आणि त्यांच्या सहमतीशिवाय त्यांच्या पर्सनॅलिटीच्या प्रसिद्धीच्या अधिकारांचा गैरवापर करणार आहे असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. या सुनावणी दरम्यान नितीन गडकरी यांच्या बाजूनं ॲडव्होकेट संदीप एस लड्डा यांनी युक्तिवाद केला, तर केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीनं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तिवाद केलेला आहे. आणि एकूणच कोर्टानं हे असे महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे आता यापुढे नितीन गडकरी या सगळ्या प्रकरणावर किंवा एकूणच न्यायालयाच्या या सुनावणीनंतर काय भूमिका घेतात, ते अजून आक्रमकपणे या सगळ्या टीका करणाऱ्यांना उत्तर देणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच बातम्यांसाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.